आय न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या मनमानी विरोधात आशा स्वयंसेविकांचे सामुदायिक राजीनामा आंदोलन। भिवंडी तालुक्यातील यांच्यात समिती अंतर्गत कोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रज्ञा उमणे यांच्या आशा वर्कर महिलांना दिल्या जाणाऱ्या मानसिक त्रासाविरोधात सर्व आशा वर्कर महिलांनी पंचायत समिती भिवंडी येथे महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघटनेचे भगवान दवणे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करीत सामुदायिक राजीनामा देत असल्याचे निवेदन अतिरिक्त गटविकास अधिकारी सुधा निंगळे यांना देऊन आपला निषेध नोंदवला आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र कोणगाव अंतर्गत 58 आशा सेविका कार्यरत आहेत। येथे मागील 4 वर्षांपासून आरोग्य अधिकारी म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर प्रज्ञा उमणे या मागील काही दिवसांपासून येथील आशा सेविकांना मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याने या सर्व आशा सेविकांनी डॉक्टर प्रज्ञा उमणे यांच्या विरोधात ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे। याची माहिती मिळाल्यानंतर 5 मार्च पासून डॉक्टर प्रज्ञा उमणे यांनी आशा स्वयंसेविकांना प्राथमिक आरोग्य केंद्रात बोलावून तासनतास कार्यालयाबाहेर उभे ठेवून मानसिक त्रास देण्यास सुरुवात करीत माझ्या विरोधात तक्रार का केली याचा जाब विचारला। त्यामुळे काही महिलांना उन्हामुळे त्रास होऊन भोवळ येण्याचा प्रकार झाल्याने सर्व आशा स्वयंसेविकांनी सामुदायिक राजीनामा देण्याचा निर्णय घेत डॉक्टर प्रज्ञा उमणे यांची तत्काळ बदली करा अथवा आमचे राजीनामा मंजूर करा अशी मागणी आशा स्वयंसेविका ललिता रामोशी यांनी केली आहे। वार्ताहर आय न्यूज 28 मराठीसाठी शिवाजी राऊत भिवंडी मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट। त्यानंतर त्यांनी आम्हाला शनिवारी पीएससी ला बोलून घेतलं आणि आम्हाला विचारलं की तुम्ही माझ्या विरोधात कंप्लेंट केली आहे, तर तुम्ही माझ्या विरोधात कंप्लेंट केली तर त्याचं उत्तर मला द्या की का कंप्लेंट केली आणि कशासाठी केली, काय करायचं त्यासाठी आम्हाला तासनतास त्यांनी उभं केलं आणि त्याच्यामध्ये एक दोघींना चक्कर पण आली। तरी याला जबाबदार कोण? आम्हाला कमी जास्त झाल्यानंतर याला जबाबदार कोण? काल पण तसंच केलं। इतके वर्ष झाले आमचे कधी रेकॉर्ड चेक केले नाही। काल आमचे रेकॉर्ड चेक करायला बोलवलं, आम्हाला 11 वाजेला बोलवलं, आम्हाला सांगितलं नाही की डबे घेऊन या की काय। 11 वाजेला बोलवलं, 8 वाजेला सोडलं। त्यात एक गरोदर आमच्या आशामधली एक गरोदर पण होती, पण हा पण विचार नाही केला की ह्या जेवलाय की नाही। आणि आमचे रेकॉर्ड आजपर्यंत आमचा रेकॉर्ड तपासायची अधिकार कुणाला आहे? बीएफ ला आहे, बीएम ला, VCM ला आहे, पण मग यांना कोणी अधिकार दिलाय की आमचं रेकॉर्ड चेक करायचा? ते सांगा। आणि रेकॉर्ड चेक केले ते केले। त्यात अजून मला आमच्या बीएफनी पण धमकी दिली की तू सगळ्यांची लीडर आहे आणि तू सगळ्यांना भडकवते, सगळ्या आशांना तूच भडकवते। आता सगळ्या आशांना त्रास होतोय म्हणून त्या सगळ्या आशा इथे उभ्या राहिल्या आणि मी भडकवेल अशा एवढं लहानपण म्हणणं काय? आता याच्या पुढे काय करायचं तुम्हाला? तुम्ही काय? आमचं म्हणणं एवढंच आहे की त्यांची बदली झाली पाहिजे, नाहीतर आम्ही सगळेजण मिळून सामुदायिक राजीनामा देतो। बस आमचं एवढंच म्हणणं आहे, त्यांची बदली झाली पाहिजे।